देवी, मी काही चुकीचं केलं नाही. देवी, मी काही चुकीचं केलं नाही ना. मी काय मुद्दाम केलंय? मी कधीच कुणाबद्दल वाईट विचार केला नाही. तुला पण माहितीये, भाऊंच्या उपचारांसाठी पैसे पाहिजे होते आणि म्हणून मी ते काम घेतलं होतं. आणि माझ्या त्याच मजबुरीचा गैरफायदा घेतला गेलाय. मुद्दाम मला या सगळ्यात अडकवलं गेले. देवी, या सगळ्यांच्या विरोधात लढण्याची ताकद दे मला. धैर्य माझ्या संग आहे आणि त्यांना कायम असंच माझ्या संग ठेव. कर कर, अगदी देवाला पाहिजे तितका नमस्कार कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव सावी, यावेळी ना देव सुद्धा तुझ्या मदतीला येणार नाहीये का? कारण आता तू पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेस. जेलमध्ये 2 वेळचं जेवण मिळू दे अशी प्रार्थना कर. खर तर ते सुद्धा तुला मिळायला नको अशीच सोय करून ठेवणार आहे मी. जिवंतपणी तुला नरक यातना दिसणार आहेत. धैर्य, ही सावी आपल्या आयुष्यातून जावी असं वाटत असेल ना, तर मला हे करावंच लागेल रे. तसं तर तू माझ्या बाजूने आहेस मला माहिती, पण तुझ्यातली माणुसकी ती तुला सावीच्या बाजूने उभं करेल. आणि म्हणून मला तू कोर्टात येऊन नाही चालणार. बाळा, तुला इथेच झोपून राहावं लागणार आहे. माफ कर मला. सावी, ऑल द बेस्ट. हा, आणि तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल. थँक्यू बहिणी, तुम्ही दोघींना लई मोठा सपोर्ट आहे माझा. सावे, रेडी आहेस ना? निघायचंय आपल्याला. एकच मिनिट. धैर्य पण माझ्यासोबत कोर्टात येणार होते, अजून कसे आले नाही? मी जरा बघून आले. सावी मुजुमदार, आज तुम्हाला कोर्टात हजर करायचंय. हा, मी येतच होते. मला फक्त धैर्यांना भेटायचंय, कारण ते पण माझ्यासोबत कोर्टात येणार आहे. प्लीज, मी फक्त त्यांना भेटून आले. आम्हाला थांबवताय तुम्ही? इथं काय फिरायला घेऊन चाललो नाही तुम्हाला. हे बघा, तुम्ही जामिनावर आहात म्हणून बाहेर आहात. आणि ठरल्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर करणं ही माझी जबाबदारी आहे. कोर्टाचा आदेश आहे तसा, जशा आहात तशा चला. दामिनी मॅडम, प्लीज जरा तुम्ही सांगा ना इन्स्पेक्टर साहेबांना. हे बघ सांग, मला वाटतं तू त्यांच्या बरोबर गेलेलं बरं. धैर्य तयार आहे की नाही काहीच माहित नाही. मी त्याला घेऊन येते ना नंतर. हां,
काय तुम्हाला वेळेत जावं लागेल आणि तसंही पोलिसांपुढे मी नाही बोलू शकत काही. हो मॅडम चला. उशीर केला तर मुद्दाम उशीर केलात असं कोर्टात नमूद करू आम्ही. आणि याचे परिणाम काय होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. मॅडम मला दही देणार का आता? काम आहेत ना, जा. हिरा, धैर्यवरती झोपलाय आणि मी कोर्टात निघाले. काहीही झालं तरी धैर्य कोर्टापर्यंत नाही आला पाहिजे याची काळजी तू घ्यायचीस. आत्या तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. तुम्ही बिंदास जा बरं. त्या सावीला फाशीची शिक्षा होतानाचा आनंद घ्या.